हाय, हॅलो, नमस्कार आणि रामराम मंडळी. मी ॲडव्होकेट आई तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत करते. मित्रांनो, राम मंदिर विरुद्ध बाबरी मशीद हा वाद अत्यंत जुना म्हणजे जवळजवळ 134 वर्ष जुना आणि तितकाच सामाजिकदृष्ट्या जटिल असा वाद होता. परंतु 2019 साली सर्वोच्च न्यायालयाने एक ऐतिहासिक निर्णय देऊन हा वाद संपुष्टात आणला. आता हा वाद नक्की कधी सुरू झाला त्यामागचा इतिहास माहिती तुम्हाला माहीत असेलच. परंतु आजच्या व्हिडिओमध्ये मी ॲडव्होकेट आई खास तुमच्यासाठी राम मंदिर विरुद्ध बाबरी मशीद या खटल्यामागील सर्व कायदेशीर बाबी, सर्व कायदेशीर पैलू उलगडून दाखवणार आहे. बरोबर, सर्वोच्च न्यायालयात या वादाची सुनावणी होत असताना असे अनेक चेहरे आहेत, असे अनेक व्यक्तिमत्व आहेत ज्यांनी अत्यंत निर्भीडपणे आणि प्रामाणिकपणे हा वाद लढला आहे आणि तो यशस्वी करून दाखवला आहे. या सर्व गोष्टींची माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून घेणार आहोत. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे मुद्दे बघणार आहोत. नंबर 1, सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी दरम्यान दोन्ही पक्षकारांनी नक्की कोणता युक्तिवाद केला. नंबर 2, हिंदू पक्षाकडून लढणारे के परासरन हे व्यक्तिमत्व म्हणजे नक्की कोण आहेत याबद्दलची माहिती. 3, भारतीय पुरातत्व विभागाने जो अहवाल दिला त्या अहवालाची महत्त्वपूर्ण माहिती. आणि नंबर 4, सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल आणि त्यातील काही महत्त्वाच्या गोष्टी. तर मग सुरू करूया राम मंदिर विरुद्ध बाबरी मशीद या खटल्याचा संपूर्ण प्रवास बघायला. सर्वप्रथम न्यायालयातील युक्तिवाद काय होता ते बघूया. सुमारे 40 दिवस सलग सुनावणी झालेला राम मंदिर अयोध्या हा खटला सुप्रीम कोर्टाच्या इतिहासातील दुसरा सर्वात लांब असा खटला आहे. राम मंदिर विरुद्ध बाबरी मशीद या खटल्यामध्ये मुस्लिम पक्षाचा युक्तिवाद काय होता ते बघूया. मुस्लिम पक्षाने पुरातत्व विभागाच्या अहवालात अनेक त्रुटी असल्याचं कोर्टाला सांगत रामलल्ला आणि निर्मोही आखाड्याच्या युक्तिवादावर आक्षेप घेतला. यावर जर मुस्लिम पक्षकारांना पुरातत्व विभागाच्या अहवालात त्रुटी आढळल्या होत्या तर त्यांनी त्यावरील आक्षेप अलाहाबाद हायकोर्टात का नोंदवला नाही असा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाने मुस्लिम पक्षाकडून युक्तिवाद करणारे वकील राजीव धवन आणि मीनाक्षी अरोरा यांना केला. अलाहाबाद हायकोर्टात जर तुम्ही हा मुद्दा मांडला नसेल तर तो मुद्दा तुम्ही इथेही मांडू शकत नाही असे सर्वोच्च न्यायालयाने मुस्लिम पक्षाला खडसावले. आता यानंतर ज्येष्ठ वकील के परासरन यांचा युक्तिवाद काय होता आपण बघूया. मुस्लिम लोक अयोध्येतील कुठल्याही मशिदीत नमाज पढू शकतात असे परासरन यांनी सर्वोच्च न्यायालयाला सांगितले. फक्त अयोध्येमध्येच 50 ते 60 मशिदी आहेत, परंतु हिंदूंसाठी रामाचा जन्म झालेले ठिकाण हे एकमेव आणि एकच आहे. रामाची जन्मभूमी बदलू शकत नाही असा युक्तिवाद त्यांनी केला. हिंदूंसाठी अयोध्याच रामजन्मभूमी आहे या परासरन यांच्या युक्तिवादावर प्रश्न उपस्थित करताना मुस्लिम पक्षाचे वकील राजीव धवन यांनी म्हटलं, अयोध्यात नेमकी किती देवळं आहेत ते परासरन सांगू शकतील का. या प्रश्नाला सडेतोड उत्तर देताना परासरन म्हणाले की मंदिर आणि मशिदींबद्दल मी विस्तारानं सांगण्याचं कारण म्हणजे ही रामजन्मभूमीच आहे हे मला अधोरेखित करायचं आहे. त्यामुळे या जमिनीवर मुस्लिम दावा करूच शकत नाहीत. यानंतर पुढे एका ठिकाणी मशीद उभी राहिल्यानंतर तिथे कायम मशीदच राहिली पाहिजे या धवन यांच्या युक्तिवादाचा तुम्ही स्वीकार करत आहात का असा प्रश्न के परासरन यांना सरन्यायाधीशांनी केला. यावर परासरन म्हणाले की कदापि नाही. ज्या ठिकाणी एखादं मंदिर उभं राहिलेलं आहे तिथे कायम मंदिरच असलं पाहिजे. मी काही तज्ज्ञ नाही, मला त्यांच्या विधानावर काही मत व्यक्त करायचं नाही. हिंदूंची बाजू न्यायालयासमोर परखडपणे मांडताना के परासरन यांनी वादग्रस्त जागेवर मुस्लिमांचा ताबा होता याचा काहीही पुरावा उपलब्ध नाही. या उलट सुरुवातीपासूनच या जागेवर हिंदू मंदिर असल्याचे अनेक पुरावे माननीय न्यायालयासमोर सिद्ध झाले असल्याचे के परासरन यांनी आपल्या युक्तिवादात म्हटले. तुमच्या बाजूने अत्यंत निर्भीडपणे लढणारे असे हे ज्येष्ठ वकील के परासरन कोण आहेत त्यांच्याबद्दल थोडक्यात माहिती आपण घेऊया. अयोध्येतील राम जन्मभूमी या ऐतिहासिक खटल्यामध्ये रामलल्लाची बाजू अत्यंत चिकाटीने आणि आत्मविश्वासाने मांडणारे आणि या माननीय व्यक्तीच्या अभूतपूर्व युक्तिवादामुळे या खटल्याचा योग्य निकाल लागला असे व्यक्तिमत्व म्हणजे ज्येष्ठ विधिज्ञ के परासरन. के परासरन यांचे वय आज 92 वर्षे असूनही वयाचा अडसर बाजूला ठेवत तब्बल 40 वर्षे राम मंदिराच्या बाजूने त्यांनी भक्कमपणे उभे राहत अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. 9 ऑक्टोबर 1927 रोजी जन्मलेले परासरन हे संसदेचे वरिष्ठ सभागृह असलेल्या राज्यसभेचे सभासद राहिले आहेत.
तसेच 1983 ते 1989 या काळात त्यांनी देशाचे अटॉर्नी जनरल म्हणून देखील काम पाहिले आहे. त्यांना आतापर्यंत पद्मभूषण आणि पद्मविभूषण पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या टीममध्ये पी.व्ही. योगेश्वरन, अनिरुद्ध शर्मा, श्रीधर पोटराराजू, आदिती दानी, अश्विन कुमार डी.एस. आणि भक्तिवर्धन सिंह यांचा समावेश होता. भारतीय पुरातत्व खात्याचा अहवाल नक्की काय होता? भारतीय पुरातत्व विभाग म्हणजेच आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया ही विश्वासार्ह संस्था आहे. त्यामुळे त्यांनी केलेल्या निरीक्षणांकडे दुर्लक्ष करता येणार नाही असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले होते. या विभागाचे तेव्हाचे महासंचालक बी.बी. लाल यांनी पहिल्यांदा राम जन्मभूमी आणि बाबरी मशिदीच्या वादग्रस्त जमिनीची पाहणी केली तेव्हा त्या पथकात के मोहम्मद सामील होते. दोनदा झालेल्या पुरातत्व पाहणीचे विश्लेषण करताना के मोहम्मद यांनी सांगितले की वादग्रस्त ठिकाणी जी लांब भिंत आणि घुमटासारखं बांधकाम आढळलं आहे ते इस्लामिक पद्धतीचे नाही. यामध्ये मूर्ती असल्याने हे इस्लामिक प्रार्थनास्थळाचे अवशेष असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. याशिवाय मातीच्या अनेक मूर्ती आणि इतर गोष्टींचे अवशेष आढळून आल्याचं देखील के मोहम्मद सांगतात. 6व्या आणि 12व्या शतकात आणि त्यानंतर भारतात आलेल्या प्रवाशांचा संदर्भ देत त्यांनी सांगितले की या प्रवाशांनी आपापल्या यात्रा वृत्तांमध्ये अयोध्येतील या वादग्रस्त ठिकाणी हिंदू पद्धतीने पूजा अर्चा होत असल्याचं नमूद केलं आहे. याचबरोबर या वादग्रस्त ठिकाणी भगवान रामाची पूजा होत असल्याचा उल्लेख मुघल बादशाह अकबर यांच्या दरबारनाम्यात असल्याचा दावा देखील त्यांनी केला. 2019 साली के मोहम्मद यांना त्यांनी केलेल्या अनेक धाडसी कामांसाठी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. आता यानंतर सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने दिलेला ऐतिहासिक निर्णय, ऐतिहासिक निकाल नक्की काय होता आणि त्यातील महत्त्वाच्या गोष्टी आपण बघणार आहोत. 9 नोव्हेंबर 2019 या दिवशी सर्वोच्च न्यायालयाने शेकडो वर्षांच्या अयोध्येतील राम मंदिर विरुद्ध बाबरी मशीद या वादावर ऐतिहासिक निर्णय दिला. सर्वोच्च न्यायालयाने अयोध्या प्रकरणी सुनावणीसाठी 5 सदस्यीय घटनापीठ स्थापन केले होते. यामध्ये सरन्यायाधीश गोगोई, न्यायमूर्ती शरद बोबडे, न्यायमूर्ती अशोक भूषण, न्यायमूर्ती डी.वाय. चंद्रचूड आणि न्यायमूर्ती एस. अब्दुल नझीर हे 5 न्यायमूर्ती या घटनापीठाचे सदस्य होते. सरन्यायाधीश यांच्या नेतृत्वाखाली या 5 न्यायमूर्तींच्या खंडपीठाने अयोध्येतील वादग्रस्त जागी राम मंदिरच होईल असा एकमताने ऐतिहासिक निर्णय दिला. उच्च न्यायालयाने 2003 साली केलेल्या पुरातत्व विभागाच्या नोंदी, दस्तऐवज, अहवाल आणि शेकडो वर्षांचे पुरावे तपासूनच हा निर्णय दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक संदर्भ व नोंदीचा दाखला देत या निकालाचे वाचन केले. जाणून घेऊयात या निकालातील काही महत्त्वाचे मुद्दे. नंबर 1, अयोध्या प्रकरणात सहभागी असलेल्या वक्फ बोर्डाचा दावा सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला. नंबर 2, इंग्रजांच्या आधीपासूनच सीता रसोई चबुतरा हे अस्तित्वात होते. मात्र 1528 पासून मुस्लिम समाज नमाज पठण करायचे हे सिद्ध झाले नाही. नंबर 3, पुरातत्व विभागाच्या अहवालाकडे दुर्लक्ष करता येणार नाही हे स्पष्ट मत सर्वोच्च न्यायालयाने दिले. नंबर 4, सुन्नी वक्फ बोर्डाला आपला दावा सिद्ध करण्यात अपयश आले. नंबर 5, वादातील जमिनीचे 3 भागात विभाजन करण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने अयोग्य ठरवला. नंबर 6, चबुतरा आणि परिसरावर हिंदूंचा दावा योग्य आहे असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला. नंबर 7, त्यामुळे रामलल्ला विराजमानाचा दावा देखील योग्य आहे असा महत्त्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला. नंबर 8, मुस्लिम समाजाला पर्यायी जमीन देण्याचा आदेश सुप्रीम कोर्टाने दिला. त्याचबरोबर अयोध्येतच 5 एकर जमीन देण्याचे आदेश देखील दिले. अयोध्येत श्रीराम मंदिर निर्मितीसाठी विश्वस्त संस्था स्थापन करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने सरकारला दिले. पक्षकार म्हणून निर्मोही आखाड्याचा जागेवरील दावा पूर्णपणे फेटाळला आणि आस्थेच्या आधारे मालकी हक्क मिळणार नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले. आणि अखेर प्रदीर्घ काळ सुरू राहिलेल्या सुनावण्या, युक्तिवाद, साक्षीदारांची जबानी आणि कागदोपत्री पुरावे विचारात घेऊन सर्वोच्च न्यायालयाने 9 नोव्हेंबर 2019ला या वादग्रस्त जागेवर हिंदूंचे रामजन्मस्थान असल्याचा ऐतिहासिक निर्णय दिला. मित्रांनो, राम मंदिर विरुद्ध बाबरी मशीद या महत्त्वपूर्ण खटल्याचा हा होता महत्त्वपूर्ण प्रवास, जो मी तुम्हाला अत्यंत थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आता हा व्हिडिओ बघणाऱ्या सर्वांना माझी नम्र विनंती आहे की 22 जानेवारी 2024ला सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या ऐतिहासिक निर्णयानुसार अयोध्येमध्ये राम मंदिर बांधले आहे. त्या मंदिरामध्ये आपल्या रामलल्लाची, श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना केली जाणार आहे. आपले श्रीरामांची मूर्ती विराजमान केली जाणार आहे. 20 जानेवारी 2024 या ऐतिहासिक
क्षणाचे, या ऐतिहासिक दिवसाचे आपण सर्वांनी मिळून अत्यंत भक्तिभावाने, अत्यंत मंगलमय वातावरणात आणि उत्साहाने स्वागत करूया आणि श्रीरामांना मनापासून आणि भक्तिभावाने वंदन करूयात. भेटूया माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये असाच कायदेविषयक एक नवीन विषय घेऊन. धन्यवाद. जय श्रीराम.